जय शिवराय मित्रांनो, मी विनोद ठोकळ गड सफर या चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। तर मित्रांनो, आज आपण निघालोय एका ऐतिहासिक पदभ्रमंतीला म्हणजेच रतनगड ते हरिश्चंद्रगडाला। मित्रांनो, आजच्या या ॲडव्हेंचरने भरलेल्या प्रवासात खूप धमाल होणार आहे, कारण आम्ही तुम्हाला घेऊन जातोय एका नवीन ॲडव्हेंचरवर, ते म्हणजे रतनगड ते हरिश्चंद्रगड रेंज ट्रेकवर। या प्रवासात आपण नाईट ट्रेकिंग, फोर्ट एक्सप्लोरिंग, जंगल ट्रेल, गावागावातल्या पायवाटा, 2 वेळा ओलांडलेली एकच नदी आणि अंधारातील 7 किलोमीटरची घाई गडबडीतली पायपीट अनुभवणार आहोत। तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर चला सुरू करूयात या धमाकेदार ॲडव्हेंचर सफरला। तर आजचा असा प्लॅन आहे आणि ही आपली मंडळी आहे, भरत दादा, नत्तू, दीपेश आणि कोमल। तर 5 जणांची आपली मंडळी आहे। रात्री आम्ही 3 वाजता, जवळपास 3:30 वाजता आम्ही सामरदला पोहोचलो। सामरदवरून 4:30 वाजता ट्रेक चालू केला, थोडासा रेस्ट घेऊन। दिवस पहिला, भाग पहिला। तर रात्री 12:30 वाजता आम्ही पोहोचलो कसारा स्टेशनला आणि इथून थेट गाठायचं होतं सामरद गाव। ऑलरेडी ट्रॅक्स बुक असल्यामुळे वेळ फार वाचला। काकांनी कसारा ते सामरद सोडायचे 3,500 रुपये घेतले आणि सामरदवरून सुरू होणार होता पावला पावलांचा खेळ। घाबरलो बाबा, आता मी मोबाईल मध्ये बघतोय। सही आहे तू पण। सामरदला येऊन 1.5 तास आराम करून सकाळी 4:30ला ट्रेकला सुरुवात केली आणि 6:30 वाजेपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो रतनगड आणि खुट्या सुळक्याच्या मध्ये। आणि सनराईजच्या बरोबर वेळेवर आलोय, पण सूर्यदेव का अजून येत नाहीये। तर ही व्हॅली पाहू शकता तुम्ही पहिले, तर कसली भारी वाटते। आणि सामरदचा रस्ता असता त्याला खालून खालच्या साईडला पहिले उतरावं लागतं, या पठाराच्या खुट्टा सुळक्याच्या खाली। इथून उतरून परत आपल्याला या घडीतनं वर चढायचं। हा समोर खुट्टा सुळका, त्यानंतर असं इकडे आलो आपण, तर समोर जे डॅम दिसतंय इथे ते रतनवाडी आणि अमृतेश्वर मंदिर पण, आणि इथे हे जंक्शन रतनवाडीचं आणि याचं कात्राबाईच्या रूटचं जंक्शन। तर धमाल मजा येणार आहे। आजपर्यंत हा रूट कोणी तुम्हाला ड्रोनने क्वचितच दाखवला असेल, माहीत नाही, पण आपण हा रूट तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहोत की कसं रतनगड ते हरिश्चंद्रगडचा प्रवास आहे। तर चला सुरू करूयात आपल्या आजच्या ह्या धमाकेदार सफरला। आज भरपूर दिवसांनी डोंगरदऱ्याच्या कपाऱ्यातून सूर्योदय होताना पाहिला। खूप मस्त वाटलं। आणि मित्रांनो, अशा प्रकारे ते सूर्योदय झालेला आहे आणि एवढा अप्रतिम सूर्योदय झाला आहे की त्यासाठी आम्ही इथे अक्षरशः अर्धा तास घालवलेला आहे। काय जबरदस्त दिसतोय। समोर गवळदेवच्या डोंगर आणि घनचक्करच्या या साईडला मस्त आलेला आहे असं सोनेरी, आणि इकडची पूर्ण जी माउंटेन रेंज आहे ती अशी उठून बहरून निघालेली आहे या सोनेरी पहाट्याने। आता आपण चलतोय वर। सनराईज बघून थोडं पुढे आलो तर रतनगडचा इको पॉइंट होता। पहाटेची सुरुवात महाराजांच्या गर्जनाने झाल्यामुळे सर्वजण फुल जोशमध्ये होते। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर 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 हर, जय भवानी। तसेच थोडे पुढे आल्यावर सामरद दरवाजाच्या 50 ते 60 सरळ कातळात कोरलेल्या पायऱ्याला येऊन भिडतो आणि खरं सांगू, एका दमात बाजूच्या रेलिंगला न पकडता या पायऱ्या चढणे खूप अवघड आहे। 1.5 ते 2 फूट उंच अशा या पायऱ्या खूप दमछाक करवतात। काय ती कल्पना, काय ती कला, कशा कोरल्या असाव्यात या पायऱ्या, एक नवलच। पायऱ्यांच्या खालच्या बाजूला खोलवर पसरलेली दरी आणि समोर बाणसुळका, तसेच खाली एशियाची 2nd लार्जेस्ट व्हॅली म्हणजे सांदन व्हॅली आणि घाटगरचा निसर्गरम्य परिसर खरंच सुंदर नजारा आहे। तर रतनगडवरील त्र्यंबक दरवाजातून वर आल्यानंतर जर नजारा काही असा दिसतो, त्यासोबत इथे येताच आपल्याला ही घुबड फ्रेम बघायला मिळते दरवाजाची।
म्हणजे औल. आणि ह्या घुबडखिंडला आल्याच्यानंतर इकडे देवड्या बघायला मिळते, जे म्हणजे ते म्हणजे पहारेकरांसाठी राहण्याची जागा. आणि इथे थोडंसं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला अजून एक प्रवेशद्वार बघायला मिळते, आणि त्या प्रवेशद्वाराची इथे लाकडी दरवाजे पण बसवण्यात आले. आणि काय सुंदर प्रवेशद्वार आहे, आजही त्याचं नक्षीकाम काय सॉलिड आहे. आणि हा कर्व बघा मित्रांनो, हा कर्व किती भारी आहे. गोमुखी आकारामध्ये दरवाजा आहे आणि जबरदस्त असा पूर्ण याला स्पेस आहे. इथे सैनिकांना व्यवस्थित जागा मिळावी हमल्यासाठी तसा स्पेस दिलेला आहे आणि एकदम अमेझिंग आहे. दरवाज्यात पोहोचतात ही कला बघून कोणीही काही क्षणासाठी निशब्द होऊन जातं. असंच काही आपल्याला जीवधन, रायगड, तोरणा आणि बऱ्याचशा दुर्गांवर अशाच प्रकारचे दरवाजे बघायला मिळतात. दरवाज्यातून वरच्या बाजूला नेड्यात जाण्याची वाट आहे. इथे दरवाजा आहे, इथूनच रेलिंगच्या बाजूने आपल्याला असे नेड्यात जायचे आहे. तर फायनली नेड्यात पोहोचलो आहे, रतनगडच्या टॉप पॉईंटला. आणि मित्रांनो कसं वाटतं इथे? 2.5 तासात हा ट्रेक झालेला आहे पूर्ण इथपर्यंत. हे बघा, डोळ्यावरती झोपा आहेत दोघी नवरा बायकोच्या. आणि आता आमच्या मनात इथून उतरा फटाफट आणि निघा पुढे. ऊन वाढलं ना कात्राबाई चढायला भेटणार नाही, हे फॅक्ट आहे. तर आता फटाफट फ्रेश होऊन आता आम्ही इथं खाली, या अगोदर मी रतनगडला आलेलो आहे. तुम्हाला तो डिटेल व्हिडिओची लिंक मी कमेंटमध्ये पण टाकेल आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तुम्ही डिटेली बघा, कारण आमच्याकडे एवढा वेळ नाही पूर्ण परत तो शूट करणार. तर चला निघूया पुढे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात आवडता दुर्ग म्हणजे रतनगड. निसर्गाच्या दागिन्याने मडवलेला म्हणजे रत्नदुर्ग. या दुर्गावर दर 7-8 वर्षांनी कार्वी फेस्टिवल बघायला मिळते आणि हे ड्रोन शॉट तेव्हाचेच आहेत. रतनगडाची उंची 4300 फूट एवढी आहे. इसवी सन 1664 साली सुरतेच्या स्वारीतून परतताना महाराजांनी या गडावर आश्रय घेतला होता. त्यावरून आपल्याला या गडाचे भौगोलिक महत्त्व कळते. तसेच 1600 ते 1700 शतकात मौल्यवान वस्तू, दागिने, रत्न ठेवण्याचे हे एक ठिकाण होते. नेड्यातून 5 मिनिटं खाली उतरून आपण पोहोचतो सिक्रेट पाण्याच्या टाकीजवळ. खाली उतरल्या 5 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला इथे एक खाली टाकी मिळते पाण्याची. आधी एक पाणी टाकं लागतं, त्याच्या पुढे थोडंसं चालत तर अजून एक पाणी टाकी लागते, जी इथे पाणी नाही आहे. पण याच्या आतमध्ये छोटी जी गुहा आहे त्याच्या आतमध्ये अमृत आहे. अमृत भटक्यांसाठी तर अमृत आहे, कारण ते पाणी एवढं स्वच्छ आहे की तुम्ही कम्पेअर कसलाच करू शकत नाही. और नैसर्गिक पाणी आहे, तिथेच साचून जमा होतं व्यवस्थितपणे. आणि आता आपण ते भरतोय पिण्यासाठी. चल घुस के अंदर आ जाओ कसम. इथे आत आल्यानंतर इथे एक वॉटर टँक आहे आपल्याला. इथे एक बघायला मिळते आणि एक वॉटर टँक, 2 वॉटर टँक आहे तिथे. तर आपण तुम्हाला ज्या वॉटर टँकचं पाणी प्यायचंय इकडे मित्रांनो, हे पाणी बघा किती क्लिअर आहे. हे बघा याच्यामध्ये मासे आहेत, मच्छी आहेत. हे बघा किती क्लिअर पाणी आहे. आणि इधर ही है तो पानी ना तो दिख नहीं रहा क्या? तो आ जाओ, पानी के अंदर चला जाता नहीं तो. मैं जा रहा था अंदर. किती क्लीन पाणी बघा, एकदम प्युअर. किती प्युअर पाणी आहे, एकही कण नाही मातीचा किंवा कशाचा. सिक्रेट वॉटर टँकपासून 2 मिनिटावर 7 पाण्याच्या टाक्या आहेत. इथून समोर सर्वात मोठा डोंगर म्हणजे आजोबागड, जिथे प्रभू श्रीराम आणि माता सीता यांचे पुत्र लव आणि कुश यांचा जन्म झाला होता. आजही तिथे त्यांचे अवशेष बघायला मिळतात. तसेच पुढे चालत येताच आपण येतो कोकण दरवाजाजवळ. मात्र ही वाट वापरत नसल्यामुळे आणि भरपूर ठिकाणी वाट ढासळल्यामुळे या ठिकाणाहून कोण येत नाही. थोडं पुढे जाताच आपण वाड्याच्या अवशेषाजवळ येऊन पोहोचतो आणि त्याच्याच बाजूला असलेल्या एकमेव इमारतीजवळ.
इथून दिसणारा नजारा कसा आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. इमारतीपासून खाली हनुमान दरवाजा आहे. किल्ल्यावरील वास्तू बघून झाल्याच्या नंतर आपण येऊन बसतो हनुमान दरवाजामध्ये, जो की हा. आणि समोर त्या ताई चालल्या तिथे गुहा आहे फार मोठी. तर हे बघा इथे मारुती राय कोरलेले त्या साईडला. हे काय इथे कोरीव शिल्प दिसते आपल्याला देवांचे, कुठले ते नक्की ते कळत नाही. आणि इथे मारुतीरायाचं कोरीव शिल्प बघायला मिळतं. इथे गणपती आणि रिद्धी सिद्धी जोडलेली आहे. अशा प्रकारे हा दरवाजा आहे. मस्त व्यवस्थित एकदम मस्त असा छोटासा पण मस्त वाटतो. ते पुढे आल्याच्या नंतर आपल्याला इथे देऊळ बघायला मिळतं, गणपती देवाचं, गणपतीचं देऊळ आहे हे, गणपती बाप्पा मोरया. आणि तसंच रत्नवाई पण आहे त्या आतमध्ये, लिहिली रत्नवाई. रत्नवाईवरूनच कदाचित रतनगड असं नाव ठेवलं असेल. कोरलंय बघा. त्यानंतर इथे एक गुहा आहे फार मोठी, आणि इथे आपण येऊन रात्री स्टे करू शकतो व्यवस्थितरित्या. फार मोठी गुहा आहे. गुहेच्या आपण या गुहेत 20 ते 25 जण आरामात राहू शकतात. पहाटे इथे झोपल्या झोपल्या आपण सूर्योदयाचा आनंद घेऊ शकतो. गुहेपासून खालच्या बाजूला गणेश दरवाजा आहे आणि या बाजूच्या प्राचीन दगडी पायऱ्या तुटलेल्या असल्यामुळे इथे वन विभाग आणि गावकऱ्यांनी मिळून लोखंडी पायऱ्या बसवल्या आहेत. या वाटेने आपल्याला रतनवाडीला जाता येते. गणेश दरवाजा गणपतीचं शिल्प आहे. आणि इथनं कोमल आता हळूहळू उतरते. पायरी बघा किती कंजेस्टेड आहे, एकदम जुन्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. खुट्या सुळक्याजवळून ही वाट अशी इथे जंक्शन जवळ येते, जिथे एक वाट रतनवाडी तर दुसरी कात्राबाईकडे. तर मित्रांनो, रतनवाडीवर येणारी जी वाट आहे, जिथे तो जंक्शन आहे, जिथे 2 वाटा मिळतात येऊन, तिकडनं थोडंसं पुढे आल्यानंतर आपण येऊन पोहोचतो इथे या वॉटर टँकजवळ. आणि इथे आल्याच्या नंतर इथे 2 वॉटर टँक आहे. हे थोडंसं पाणी खराब आहे, पण एमर्जन्सी सिच्युएशनमध्ये हे वापरू शकतो. पण आपल्याकडे हे पाणी आहे इथे, आणि हे पाणी किती क्लिअर आहे हे तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल. हे बघा, हे अनफिल्टर आहे सध्या, किती क्लिअर आहे. याच्यामध्ये मासे वगैरे पण आहेत, आणि हे पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकतो. बस. तर आता आपला रतनगड उतरून झालेला आणि आपण आता निघालो पुढे कात्राबाईच्या खिंडीकडे. आणि आता ह्या जंगल ट्रेलमध्ये काय काय होणार आहे ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, आणि हा रूट कसा आहे ते सुद्धा. आता वेळ होती कात्राबाईकडे जाण्याची. कात्राबाईकडे जाण्यासाठी आपल्याला या अग्निबाण सुळक्याच्या दिशेने या घनदाट जंगलातून जायचे आहे, आणि हा रस्ता कसा पार करायचा आहे ते आपण पुढच्या व्हिडिओत दिलेलं आहे. तर पुढचा व्हिडिओ बघायला विसरू नका. लवकरच भेटूयात पुढच्या भागात.